नमस्कार. नमस्कार. नमस्कार रसिक प्रेक्षक. नमस्कार, मी नेहा राजपाल. स्पर्श हा अल्बम इतका सुरेख अल्बम टर्न आउट होतोय. त्याच्यात माझी 2 गाणी आहेत. तर विशेष म्हणजे त्याचे शब्द, सुनीताईंनी इतके छान शब्द लिहिलेत. सोपे शब्द आणि अर्थपूर्ण शब्द. एवढे मोठे कलाकार गायले आहेत ह्या अल्बममध्ये. सुरेशजी आहेत, साधनाताई, जावेद आहे, मंदार आहे. त्यामुळे मी पण ह्या अल्बमचा भाग असणं खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. एवढंच नव्हे, सुनीताताईंनी अभिजित आणि उदय यांना इतकं फ्रीडम दिलं आहे गाण्याची चाल बांधताना किंवा त्याला नटवताना. म्हणजे जसं आपण म्युझिक अरेंजमेंट म्हणतो, इतके छान एकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट्स वापरले गेले आहेत त्याच्यात. गायक म्हणून पण एक फ्रीडम मिळणं जे आवश्यक आहे ते आम्हाला म्युझिक डायरेक्टर अभिजित आणि उदयने दिले. त्यामुळे गाणी खूपच वेगळी आणि खूप प्रत्येकाचा आउटपुट 100% आलेला आहे त्याच्यात. त्यामुळे एक आयडेंटिटी म्हणतो ना, एक फुल प्रॉडक्ट इज अ टीम वर्क. दिस इज द एक्झाम्पल, प्रॉपर एक्झाम्पल ऑफ अ टीम वर्क. बड़े सरीवर सरसावरत ती पदर मत मस्त नार मनमोहिनी. फिर पाहता निवळ पिघळल ते आभाळ जिच्या नजरे साधार मनमोहिनी. मनमोहिनी विघ्ननी, मनमोहिनी विघ्ननी, मनमोहिनी विघ्ननी, मनमोहिनी. नवीन कॅसेट आपल्यासमोर येते. म्युझिकचं नवीन इंटरप्रिटेशन ह्या दोघांनी मिळून केलेलं आणि फारच सुंदर केलं. अप्रतिम गाणी केलेली आहेत. गाताना देखील मला खूप आनंद मिळाला आणि खूप सुरीली गाणी आहेत, खूप चांगली लिहिलेली आहेत. खूप चांगल्या शब्दांची पर्वणी आपल्यासमोर ह्या गाण्यांच्या रूपाने येते. कृणाल कॅसेट ही कॅसेट आपल्या सगळ्यांच्या समोर आणतो. एक नवीन विचार केलेला अरेंजमेंट म्हणजे स्वररचना, ऑर्केस्ट्रा जो आहे तो फार वेगळ्या पद्धतीचा आहे. वेस्टर्न पण त्याच्यात मिक्स केले, पण तुम्हाला असं वाटणार नाही की हे उगीच काहीतरी केलंय. इतकं सगळं जुळून आलंय चांगलं. मीही प्रयत्न केलेला आहे गायचा. आपण जरूर ही कॅसेट ऐका. पौर्णिमेचा शुभ्र चंद्र आज साक्षीला नभात. पौर्णिमेचा शुभ्र चंद्र आज साक्षीला नभात. पावसात पाऊस होऊन आज घे मला कवित. जसा एक रूप होतो गोड गारवा हवेत. ये रे प्रिया, ये रे प्रिया, ये रे प्रिया, उधळ आलय मनाला माझ्या. पावसात पाऊस होऊन हे गाणं युगुल गीत आहे. मंदार बरोबर म्हटलंय मी. तर गाताना खरंच आमची जुगलबंदी झालेली की कोण कुठली जागा घेते किंवा कोण जास्त फील वेगळा टाकतं त्याच्यात. त्यामुळे मजा आली, खूप जास्त मजा आली. स्पेशली शब्द आहेत ना त्याच्यात खूप करण्यासारखं होतं आणि चाल तर अप्रतिम आहेच. तुम्ही ऐकाल तेव्हा कळेलच तुम्हाला. पावसात पाऊस होऊन आज घे मला कवित. पावसात पाऊस होऊन आज घे मला कवित. जसा एक रूप होतो
प्रिये ये ग प्रिये ये ग प्रिये उधळ आलय मनाला माझ्या ये रे प्रिया ये रे प्रिया ये रे प्रिया उधळ आलय मनाला माझ्या ये ग प्रिये ये ग प्रिये ये ग प्रिये उधळ आलय मनाला माझ्या. सर्वप्रथम तर आम्ही सुनीताताईंचे आभार मानतो, कारण त्यांच्या लेखणीसाठी त्यांनी आम्हा दोघांना ॲज अ म्युझिक डिरेक्टर म्हणून निवडलं. हा खरोखरच आम्ही दोघांनी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. अरेंजमेंट बद्दल बोलाल तर ट्यून पण आम्हीच केली आहे, अरेंजमेंट पण आम्हीच केलेली आहे. तर ट्यून थोडेसे आम्ही इंडियनाइज केलेले आहेत, कारण की एवढं प्रेम आहे त्या गाण्यांमध्ये की ते दिसायला हवं, म्हणून आम्ही थोडंसं इंडियनाइज ट्यून केलं. पण अरेंजमेंटच्या बाबतीत आम्ही थोडंसं वेगळं केलेलं आहे, थोडंसं कल्चर, थोडंसं वेस्टर्न कल्चर आणलेलं आहे त्याच्यात. म्हणजे काही म्हणतो आपण फ्युजन, म्हणजे तबला वाजतोय, त्याच्याबरोबर ड्रम वाजतोय. परत काही गाण्यांमध्ये सिम्फनीसारखं आम्ही केलेलं आहे. म्हणजे ह्या प्रत्येक गाण्याची टेस्ट आम्ही प्रयत्न केलाय की हे वेगळं असावं गाणं. तप्त धरणी मातीचा सुटला सुगंध भिजला हा कोरडा उन्हाळा भिजला हा कोरडा उन्हाळा बरस पावसा बरस पावसा बरस पावसा बरस पावसा एक फार सुंदर एक गाणं आहे ज्याच्यात रोमॅन्टिक फील आहे, शिवाय बरंच पावसा बेधुंद अशी त्याची पंचलाईन आहे. म्हणजे पावसात बेधुंद होऊन गाणारं मन किंवा ते तो एक ताजेपणा तो सगळा या गाण्यामध्ये आहे. आणि खूप छान संगीत दिलं आहे उदय अभिजित यांनी आणि लिहिलं आहे सुनीता मुलकलवार. हे गाणं मी जेव्हा गायले, जेव्हा रेकॉर्ड केलं, ऐकलं, तेव्हा मला खूप आवडलं. आणि मला अगदी खात्री आहे ह्याचा जो ट्रॅक बनला आहे, जी अरेंजमेंट आहे ती अगदी साजेशी झाली या शब्दांना, या चालीला. आणि नक्कीच अभिजित हे स्वतः खूप चांगले म्हणजे एक खूप टॅलेंटेड कंपोजर म्हणता येईल. आणि गाणी लिहितात सुद्धा. मी त्यांची आधी पण खूप गाणी गायली. त्या गाण्यांमध्ये विविधता आहे, चालींमध्ये विविधता आहे आणि शिवाय आजच्या पिढीलाही आवडेल असं संगीत ते देऊ शकतं. नेहमीच मी जी काही गाणी गायली, आजचं हे गाणं स्पर्शाचं, ते सुद्धा अतिशय गोड गाणं आहे. एक्चुअली अभिजीत और उदय जी का एक गाना मैंने हर हर महादेव एक फिल्म है उसके लिए गाया मैंने. तो उनका जो स्टाइल ऑफ कॉम्पोजिशन है मुझे बहुत पसंद है. और ऑफकोर्स मराठी एक ऐसी लैंग्वेज में इसमें गाना एक बहुत मज़ा आता है मुझे. मेरा फेवरेट मतलब एक जॉनर है और स्पेशली मराठी म्यूज़िक मुझे बहुत पसंद है. ये एक एक्साइटमेंट होती है जब उन्होंने कहा मुझे कि इस एल्बम में आपको गाना है, तो मैंने कहा, मैंने बिना सोचे हाँ कर दिया और मैंने कहा कि मैं ज़रूर गाऊंगा. और मुझे आपका जो कंपोजिशन है और जो स्टाइल है कंपोजिशन का मुझे बहुत पसंद है. अशी एकांतात उभी ओल्या चिंब ह्या रानात, हो अशी एकांतात उभी ओल्या चिंब ह्या रानात, वाटे चोरून सतत राहावा तुला नेहाळत, तुला नेहाळत. अशी एकांतात उभी ओल्या चिंब ह्या रानात, अशी एकांतात उभी ओल्या चिंब ह्या रानात. स्पर्श हा माझा एक पावसाळ्याच्या थीमवरचा अल्बम आहे. ती कल्पना अशी की एक प्रियकर असतो आणि तो आपल्या प्रेयसीला शोधत असतो. ती प्रेयसी त्याची म्हणजे ते एक वनराणी असते आणि नंतर हे त्याच्या लक्षात येतं सर्वात शेवटी की तो त्याचा एक आभासच. आणि त्यावरच त्याला जे मध्ये मध्ये त्याला जो भास होतो तिचा आणि त्याला जे आठवतं तिचं रूप, त्यावर वेगवेगळ्या प्रकारची गाणी तयार केलेली आहेत. आणि त्या गाण्याचं वर्णन ह्या स्पर्श अल्बममध्ये आलेलं आहे. भाऊनी हृदयास माझ्या लाविलेस वेड जीवा, भाऊनी हृदयास माझ्या लाविलेस वेड जीवा, आवरो मे माझा कसा छळतोय हा
आभास तुझा आभास तुझा आभास तुझा आभास तुझा आभास तुझा. प्रभूचरणी प्रार्थना आहे की प्रत्येकाने ही गाणी ऐकावी, अवश्य विकत घ्या आणि ऐका. धन्यवाद. बघा तुम्हाला आवडेल, आमची अशी आशा आहे. हा अल्बम प्रत्येकाला आवडेल असाच झालेला आहे. स्पर्श ह्या अल्बमसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे आणि लोकांना आवाहन की तुम्ही नक्की ही CD घ्या. आपण जरूर ही कॅसेट ऐका. स्पर्श के लिए मैं यही कहना चाहूँगा कि ये एल्बम मेरे ख्याल से काफ़ी दिन तक याद रखा जाएगा. च्या पिढीला किंवा तरुणांना सुद्धा हे गाणं आवडेल आणि त्याचबरोबर मेलडी असल्यामुळे सगळ्यांनाच हे